बऱ्याचदा खूप आठवणी असतात आणि त्या आठवत असतात, पण बोलताना कंठ दाटून येतो म्हणून लिहून आणलेले आहेत। आणि गाणारा माणूस आहे तर त्यासाठी त्याचं जे मनोगत आहे तेही असंच असलं पाहिजे। नमस्कार, माझा आवाज ऐकणारे माननीय न्यायाधीश, वरिष्ठ अधिकारी आणि माझे सहकारी मित्रमंडळींनो, हे नगर दिवाणी सत्र न्यायालयाचे माझगाव केंद्र आहे। मी DR अनघा आज आपल्या समोर मी पाहिलेल्या सतीश जाधव यांचा परिचय करून देणार आहे। 2007 सालच्या कार्यालयीन वार्षिक सांस्कृतिक संमेलनाच्या वेळी गाण्याच्या प्रॅक्टिस दरम्यान यांच्याशी ओळख झाली। खरं तर आपल्या वरिष्ठांना आपण सर किंवा साहेब म्हणून संबोधतो, पण यांच्याकडे पाहिल्यावर आता जसं त्यांचं वय कळून येत नाही तसंच तेव्हाही ते कळून येत नव्हतं, म्हणून सतीश सहज मित्र झाला। पण मित्र झाल्यावर लक्षात आलं की त्याचा स्वभाव फारच रिझर्वड आहे, पण त्याचा स्वभाव जास्त बोलणाऱ्यातला नसला तरी गातागाळा आहे। मग काय, मी आणि माझे मिस्टर तर त्याचे फॅनच झालो। मग तर हा आपल्या गोड आवाजात गाणारा सतीश। अशा वेळी गीतकार आनंद बक्षी यांचे शब्द जणू काही सतीशसाठीच लिहिलेले आहेत असं वाटतं। नाम गुम जाएगा, चेहरा ये बदल जाएगा, मेरी आवाज ही पहचान है। छायाचित्रकार सतीश। आपल्यापैकी बऱ्याच जणांना तो परिचित असेल किंवा नसेलही। कार्यालयातील बऱ्याच कार्यक्रमांना त्याने आपल्या कॅमेरामध्ये बंदिस्त करून आठवणींच्या रूपात अमरत्व प्राप्त करून दिलेले आहे। कमी बोलणारे खरंच एवढे बहुआयामी असतात का? सगळेच नाही, पण सतीश आहे। त्याच्याबरोबर दिंडोशीच्या सत्र विभागात काम करण्याचा अनुभवही छान होता, त्यासाठी मी त्याचे मनपूर्वक आभार मानते। आपणच निवडलेल्या वाटांचा आपल्यालाच वीट येतो, आपणच निवडलेल्या वाटांचा आपल्यालाच वीट येतो। नवीन वाटा शोधण्या इतके आपण कधी कधी धीट होतो। भुरळ घालणारी कुठलीच वाट सरळ नसते, भुरळ घालणारी कुठलीच वाट सरळ नसते। ना थकलेल्या जीवालाही विश्रांतीसाठी सेवानिवृत्ती ही हिरवळ असते। सतीश, तुला सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। यानंतर मानसी देसाई कोट मॅडम यांनी आपण मनोगत व्यक्त करावे।